नमस्कार, मी दीपाली कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बिना तेलाची भाजी। तेल न वापरता देखील आपण कित्येक भाज्या टेस्टी बनवू शकतो। बाकी साहित्य वजन कमी करत असाल तर कॅलरीप्रमाणे स्किप करू शकता। तुमच्याकडे पण अशाच काही रेसिपी असतील तर मला नक्की सांगा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवली आहे। आता गॅस चालू करून हाय फ्लेमवर कढईमध्ये ही बारीक चिरलेली शेपूची भाजी टाकूया। एक जुडी गावठी शेपूची भाजी घेऊन ती छान साफ करून धुवून मगच बारीक चिरून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकूया। यानंतर टाकूया ही अर्धी वाटी धुवून घेतलेली मूग डाळ, 9 ते 10 पाकळ्या ठेचलेला लसूण। चमच्याने भाजी छान मिक्स करूया। शेपूची भाजी घेताना छान फ्रेश बुटकी डार्क हिरव्या रंगाची घ्यावी। मीठ टाकल्यानंतर वाफेमुळे भाजीमध्ये बघा किती पाणी झालेले आहे। आता वरून पाणी न टाकता बस इतक्याच पाण्यात आपण भाजी शिजवणार आहोत। भाजी छान मिक्स झालेली आहे। साधारण 9 ते 10 मिनिटांसाठी कमी गॅसवर कढईवर झाकण ठेवूया। 9 ते 10 मिनिटे झालेली आहे। झाकण बाजूला करूया। भाजी चमच्याने छान मिक्स करूया। आता वरून हा छान खमंग कडक भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर पाव वाटी कूट भाजीत टाकूया। कॅलरीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालेल। यानंतर टाकूया ही 1 चमचा बारीक कुटलेली लाल मिरची। मसाल्यातील मिरचीपेक्षा ही अशी सुकी लाल मिरची कुटून टाकली की भाजी खूप मस्त बनते। चमच्याने मिक्स करूया। भाजी छान मिक्स झालेली आहे। आता फक्त 2 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया। 2 मिनिटे झालेली आहे। खूपच छान अप्रतिम बिना तेलाची इतकी सुंदर आणि टेस्टी भाजी क्वचितच कोणाला माहीत असेल। अशा प्रकारे आपली बिना तेलाची साधी सोपी टेस्टी अशी शेपूची भाजी झटपट बनवून तयार आहे। गॅस बंद करूया। मग कशी वाटली आजची रेसिपी? आवडली ना? आजची ही शेपूची भाजी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा बिना तेलाच्या रेसिपीसोबत।